सो नर्सिंग डायग्नोसिस आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ डायग्नोसिस पाहिले. ओके, टाइप्स पाहिले. त्यामध्ये अक्यूट, देन रिस्क, देन अक्यूट रिस्क नंतर पुढे थर्ड काय, अक्यूट रिस्क नंतर थर्ड पेनलेस नाही, वेलनेस सिंड्रोम आणि नंतर लास्ट नाही, वेलनेसच्या नंतर अजून काय ना, सिंड्रोम. 4 आहेत ना डायग्नोसिस, अक्यूट, रिस्क, वेलनेस आणि सिंड्रोम. हे सगळे तुमच्या पेशंटच्या वेलनेस वरती डिपेंड आहे. डे 1ला जो पेशंट तुम्ही डायग्नोज कराल, ओके, जो डेटाबेस तुम्ही घेता असेसमेंटच्या वेळेस, त्याच्यावर तुमच्या या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. आणि हे व्हेरिएबल आहे, म्हणजे हे चेंज होतं अकॉर्डिंग टू पेशंट्स. जसं पेशंट इम्प्रूव्ह होईल तसं तुमचं डायग्नोसिस हे चेंज होतं. ओके, पण जसं आपण काय डिफरन्स पाहिला की क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये काय डिफरन्स आहे आणि नर्सिंग डायग्नोसिस काय डिफरन्स आहे. क्लिनिकल डायग्नोसिस जो आहे तो पेशंटच्या डिसीज कंडिशनवरती करतो. हा जो डायग्नोसिस आपण करतो हे पेशंटच्या मेंटल फिटनेस कंडिशनवरती करतो. ओके, आणि हा व्हेरिएबल आहे, हा चेंज होत राहतो, तो चेंज होणार नाही. ओके, नाव नेक्स्ट इज युअर प्लॅनिंग. आपण प्लॅनिंग शिकणार आहोत. प्लॅनिंग कसं करायचं. असेसमेंट कधी कधी करतात, एनीवन? असेसमेंट कधी कधी करतात. असेसमेंट कधी कधी करतात. असेसमेंटचा अर्थ काय, जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो ओपीडी किंवा आयपीडी मध्ये, तेव्हा तुम्ही डेटा जो घेतो पेशंटचा, त्याचं फिजिकल स्ट्रेंथ प्लस त्याचं मेंटल स्टेटस, त्याचं प्रिव्हियस त्याचा डेटा, ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही प्लॅन करतात तो तुमचा असेसमेंट आहे. असेसमेंट तुम्ही जेव्हा इनिशियल करतात ते, आणि प्लस प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंटचं व्हेरिएशन होतात, एखादी कंडिशन पेशंटची डिटोरिएट होते त्यावेळेस तो असेसमेंट करतात. कारण कधी करतात, जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो फर्स्ट टाइम ते, नंतर तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा पेशंटला भेटतात त्यावेळेस, जेव्हा चेंज होते तुमची शिफ्ट त्यावेळेस, पेशंट ट्रान्सफर जातो किंवा येतो त्यावेळेस. ओके, आणि जेव्हा पेशंटची क्लिनिकल कंडिशन ही चेंज होते अशा वेळेस तुम्हाला असेसमेंट करणं गरजेचं आहे. इनिशियल असेसमेंट जेव्हा तुम्हाला कधी होते, जेव्हा पेशंट कम्स टू यू. मग प्रत्येक डिपार्टमेंटची जी टाइम लाईन आहे ती वेगवेगळी आहे. इमर्जन्सी डिपार्टमेंटची वेगळी आहे, आयसीयूची वेगळी आहे आणि वॉर्डची वेगळी आहे. ती तुमची इनिशियल असेसमेंट आहे. इनिशियल असेसमेंट नंतर जेव्हा पेशंट आयपीडीला आहे, इनपेशंट आहे किंवा ॲडमिट आहे, अशा पेशंटला तुम्हाला प्रत्येक शिफ्टला असेसमेंट करणं गरजेचं आहे. सो दॅट तुमचा जो नर्सिंग डायग्नोसिस आहे तो पण अकॉर्डिंग टू द असेसमेंट केली तुम्हाला डायग्नोसिस चेंज होईल का. तर तुम्ही पेशंटला इव्हॅल्युएशन केलंच नाही, असेस केलंच नाही, तुम्हाला कळणार आहे का की पेशंट इम्प्रूव्ह होतोय का डिटोरेट होतोय. सो या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत, एकावर एक डिपेंड आहेत. एक कुठली पर्टिक्युलर गोष्ट घेऊन तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही, कारण हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी बांधलेल्या आहेत. असेसमेंट केलं तर डायग्नोसिस होईल, डायग्नोसिस केलं तर प्लॅनिंग होईल, प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर तुमचं इव्हॅल्युएशन होईल. कळलं. नाव प्लॅनिंग काय आहे. प्लॅनिंग इज अ फॉर्म्युलेट द वे ऑफ मॅनेज द प्रॉब्लेम. तुम्ही कसा तो प्रॉब्लेम मॅनेज करणार आहे तो फॉर्म्युलेशन दाखवतो. ओके, दॅट इज युअर प्लॅनिंग. नाव आता तुम्हाला हे दिसत नाही आहे. ओके, द थर्ड स्टेप ऑफ द नर्सिंग प्रोसेस includes the formation of the guidelines that establish the proposed course of nursing action in the resolution of nursing diagnosis and the development of the client's plan clear. बेसिकली प्लॅनिंग मध्ये तुम्ही एक्झॅक्टली पेशंटचा डेटा घेऊन नंतर इव्हॅल्युएशन डायग्नोसिस करता. डायग्नोसिस तुमचं प्लॅन डिपेंड करतं की तुम्ही एक्झॅक्टली काय फॉलो करणं गरजेचं आहे टू मेक द पेशंट बेटर. तर तुमचं त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक तर तुमचं आहे प्लॅनिंगमध्ये इनिशियल प्लॅनिंग. फर्स्ट इज युअर इनिशियल प्लॅनिंग. सेकंड इज युअर ऑनगोईंग प्लॅनिंग, जी तुम्हाला दिवसभरात कंटिन्यू जी प्रोसेस असते ती. ओके, आणि देन डिस्चार्ज प्लॅनिंग. ओके, नाव हे तुमचे आहेत स्टेप्स.
मी नाही खोडणार काही आज जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ आवर इनिशियल प्लॅनिंग. ओके, इनिशियल प्लॅनिंग कोण करतं? डन बाय द नर्स हू परफॉर्म ॲडमिशन असेसमेंट. इनिशियल प्लॅनिंग कोण करणार आहे? ज्या नर्सने, ज्या स्टाफने पेशंटचं इनिशियल असेसमेंट केलेलं आहे ती इनिशियल प्लॅनिंग करू शकते. ओके, इन ऑर्डर टू प्रायोरिटाइज द प्रॉब्लेम, आयडेंटिफाय द गोल्स अँड करेक्ट द नर्सिंग केअर टू द रिझॉल्व द प्रॉब्लेम. सो इनिशियल प्लॅनिंग कोण करणार? द नर्स who had done काय? तुमची इनिशियल असेसमेंट. का? तर तिने तुमचा डेटा घेतलाय ना, पेशंटचा डेटा तिने घेतलाय, पेशंट हिस्ट्री तिने घेतली, त्याच्यामुळे शी कॅन बी द पर्सन हू कॅन जज द पेशंट करेक्टली, कारण तिने डेटा घेतलाय. आज मी सांगितलं की मी एखादा पेशंट ॲडमिशन घेतलंय, ओके, आणि तुला हँडओव्हर केले की हा याचं बघ, चालेल का? तुमचं काम डुप्लिकेट होणार. तुम्हाला परत त्या पेशंटशी बोलावं लागेल, कारण त्याचे हावभाव कसे आहेत, त्याचे हातवारे कसे आहेत, तो आय टू आय कॉन्टॅक्ट करतो का, तो तुमच्या प्रश्नांची उत्तर देतोय का, तो टाइम प्लेस पर्सनला कोऑर्डिनेट करतोय का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे इनिशियल असेसमेंट कोण, इनिशियल प्लॅनिंग कोण करणार? द नर्स हू हॅड डन द इनिशियल असेसमेंट. ओके, नाव सेकंड इज युअर ऑनगोईंग. ऑनगोईंग प्लॅनिंग मध्ये काय आहे इथे? ओके, सो ऑनगोईंग प्रॉब्लेम मध्ये इन्व्हॉल्व्स continuous updating of the client's plan, okay, plan of care. Every nurse who cares for the patient client is involved in ongoing planning. इथे कोण बघतं? मी बोलले ना तुम्हाला, एकदा इनिशियल असेसमेंट केल्यानंतर जे कोणी पेशंटला बघणार, ईच शिफ्टमध्ये त्यांना पुन्हा असेसमेंट करणं गरजेचं आहे. आता आपण डिस्कस बोलू ना, जस्ट ब्रीफ करण्यासाठी, की जो कोणी द नर्सेस हू आर इन्वॉल्ड इन पेशंट केअर, इनिशियल असेसमेंटमध्ये नंतर तुम्ही काय 24 तास त्या पेशंटला कडे असणार का? नाही. तुमची 8 तासाची ड्युटी म्हणजे तुम्ही घरी जाणार, तुम्ही हँडओव्हर देणार. जी नेक्स्ट ड्युटी स्टाफ आहे ती सुद्धा याला इक्वली रिस्पॉन्सिबल आहे, पण ती काय करणार? ऑनगोईंग प्लॅनिंग. आणि ती कशी करणार? पेशंटचा रिस्पॉन्स बघून ती तिच्या प्लॅनमध्ये चेंज करू शकते. जर एखाद्या प्लॅनमध्ये पेशंट चांगला रिस्पॉन्ड करत असेल तर तो कंटिन्यू ठेवू शकता तुम्ही, आणि प्लस जर पेशंट जर केअरला प्लॅनला रिस्पॉन्ड नाही करत तर यू हॅव टू चेंज युअर स्ट्रॅटेजी. त्यामुळे जो कोणी पेशंटला पाहतोय तो सगळेजण एका दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये एक नर्स जी किती पेशंटला बघते आहे ती इन्वॉल्ड आहे या ऑनगोईंग प्लॅनमध्ये. ठीक आहे. नाव डिस्चार्ज. डिस्चार्ज प्लॅनिंगमध्ये कोण इन्वॉल्ड आहे? द नर्स हू डिस्चार्ज द पेशंट. डिस्चार्जच्या वेळी जी नर्स इथे आहे ती या गोष्टीमध्ये इन्वॉल्ड आहे. अँटिसिपेशन आणि प्लॅनिंग ऑफ द क्लायंट्स नीड आफ्टर डिस्चार्ज. पेशंटच्या डिस्चार्जच्या नंतरच्या ज्या काही नीड्स आहेत त्या आपण कलेक्ट करून पेशंटला इन्फॉर्म करायच्या आहेत, जो की प्रेझेंट आहे. अँटिसिपेशन ऑफ केअर प्लॅन at the time of discharge. Okay. फॉर एक्झाम्पल, जेव्हा कधी एखादा पेशंट, आय वुड से टिपिकल एक्झाम्पल तुम्हाला देते मी ह्या गोष्टीचा. एखादा पेशंट आहे जो की पोस्ट सर्जरी खूप पुढे येत आहे, फिवर. ओके, एखादा पेशंट तुमच्याकडे फिवर कंप्लेंटने घेऊन आला आहे. सो फिवरने तो 3 दिवस राहिला, 4 दिवस राहिला, 4 दिवसानंतर त्याला तर डिस्चार्ज द्यायची वेळ आली, कारण गेली 48 तासाला फिवर नाही आलेला, त्याच्यामुळे पेशंट तुम्ही डिस्चार्ज करू शकता. ओके, आता फिवरचं कारण नेमकं काय? आता तुम्हाला 4 दिवसामध्ये कळलं असेल की नेमकं पेशंटचं फिवरचं कारण काय आहे. कारण मेडिकल डायग्नोसिसमध्ये आपण पेशंटचं ब्लड टेस्ट केलं असणार, काही टेस्ट केले असेल, मलेरियाच्या म्हणा, चिकनगुन्याच्या म्हणा, डेंगीच्या म्हणा, तर सगळ्या निगेटिव्ह आहेत. मग तुम्ही सांगता की बाबा टिपिकल फिवर आहे, तर तुम्हाला व्हायरल फिवर म्हणून आपण कन्सिडर केलं जातो. ठीक आहे, व्हायरल फिवर नंतर पेशंटला आपण डिस्चार्ज केलेला आहे. आता व्हायरल फिवरचं कारण काय आहेत?
काही करणार नाही, ते येतं आणि जातं. इट्स ऑल अ सीझन बघा ना, 7 आहे ड्यू टू इम्युनिटी पॉवर अशा गोष्टी होत राहतात. आता इम्युनिटी बेसिकली बघायला गेलं तर फीवर हे तुमचं सिम्पटम आहे. वेन बॉडी ॲक्टिवेट्स हरसेल्फ, बॉडी ही स्वतः ॲक्टिवेट करते टू फाईट अगेन्स्ट द इन्फेक्शन, हे तुमचं इम्युनिटीचं प्रतीक आहे. पण व्हायरल फिवरचा काही उपयोग होत नाही. 7 आली 7 गेली. ओके, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, यू शुड टेल पेशंट अबाउट देअर इम्युनिटी पॉवर, की तुम्ही इम्युनिटी कशी वाढवाल, काय वाढवण्याचं कारण आहे इम्युनिटीचं, कसे वाढवतो इम्युनिटी तुमच्या माहितीनुसार. डाएट खूप इम्पॉर्टंट रोल आहे तुमच्या जीवनशैलीमध्ये. डाएट हा 70% रोल प्ले करतो. 70% तुमचं डाएट हे रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या आजारपणासाठी, तुमच्या इथं काय सगळ्यांच्या आजारपणासाठी. डाएट खूप मोठा मेजर रोल प्ले करतं. डाएट नंतर तुमचं येतं एक्सरसाइजेस, जे तुम्ही हेल्थ तुमची किंवा तुमची जी जीवनशैली आहे ती रिस्पॉन्सिबल असते तुमच्या लाईफस्टाईल, जी आहे तुमची रिस्पॉन्सिबल असते तुमच्या हेल्थसाठी. ओके, सो बेसिकली जर एखादा ओल्ड गोल्ड पेशंट आहे, जर थोडासा 40-50 आहे, पेशंटला फीवर वगैरे आहे किंवा इम्युनिटी कॉम्प्रोमाइज आहे, कारण तुम्हाला चारसं कळलं आहे की पेशंट नेमकं काय काय आजार आहेत किंवा काही नोन केस आहेत. नोन केसचा अर्थ काय होतो की ज्याला ऑलरेडी ह्या गोष्टींचा त्रास होतो किंवा ऑलरेडी ह्या डायग्नोसिस झालेलं, जसं नॉन केस ऑफ हायपरटेन्शन आहे, नॉन केस ऑफ COPD आहे, नॉन केस ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा आहे. अशा पेशंटला तुम्ही त्यांच्या हेल्थ रिलेटेड डायग्नोसिस रिलेटेड तुम्ही हेल्थ एज्युकेशन देऊ शकता आणि त्यांना डिस्चार्ज प्लॅन करताना इन्फॉर्म करायचं की बाबा तुम्हाला काय काय रिस्क असू शकते बिकॉज ऑफ दिस डिसीज कंडिशन. ओके, सपोज फीवरमध्ये मग मलेरिया पकडला. ओके, मलेरियाची कारणं काय आहे, का होतो मलेरिया? हां, मलेरिया कशा करणार? मच्छर. हां, तर मच्छर कधी येतात, जेव्हा सांडपाणी असतं, वाहता प्रवाह नसतो, पाणी जेव्हा साठलेलं असतं तर मच्छरांची संख्या वाढते, किंवा कुठे साफसफाई नाही केलेली आहे, खूप असं घाणेर कचरा वगैरे साठलेला आहे, अशा ठिकाणी मलेरियाचे मच्छर म्हणजे मच्छर मोस्टली असतातच. आता मलेरिया काय सांगत नाही मी मलेरिया आहे असं सांगून येत नाही. जे काय डास चावतात वगैरे, जर सकाळचा फीवर वगैरे आला, हुरडेवरून ताप आला, तर एक टिपिकल साईन किंवा मलेरिया आहे, किंवा टेस्टमध्ये आपल्याला कळतं किंवा PYS पॉझिटिव्ह आहे किंवा प्लाझ्मा पॉझिटिव्ह आहे, जे काय आहे ते. सो मग अशा वेळेस सांगायचं की बाबा तुम्ही जाताना मच्छरदाणी तुम्ही वापरू शकता, किंवा मच्छरचे तुम्ही आता गुड नाईट. अशा वेळेस आपण सांगू शकत मग घराजवळ असेल तर बाबा तुम्ही सांडपाणीचा व्यवस्थित नीट निचरा करा, किंवा घर स्वच्छ ठेवा, किंवा मच्छर येत असतील तर तुम्ही गुड नाईट कॉइल्स वापरा, किंवा आता खूप सारे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. चांगलं हेल्दी जेवा, या सगळ्या गोष्टी मी सांगू शकता. लाईफस्टाईल, त्यात तुमचं डाएट आणि हे हेल्दी लाईफस्टाईल हे येणारच. म्हणजे व्यायाम, योग, मेडिटेशन, ह्या कॉमन गोष्टी येतात. थोडंसं चाला, 15 मिनटं चाला, भरभर चाला. का डायबेटिक पेशंट नसेल, शुगर कंट्रोल नसेल, आता शुगरवर इन्सुलिन चालू आहे, कमी साखरेचं खा किंवा गोड खा, या सगळ्या गोष्टी येतात. ते तुमच्या अँटिसिपेट तुम्हाला करायचं आहे ड्युरिंग डिस्चार्ज, की पेशंटला आपण काय हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो आणि कसं आपण त्यांना प्लॅनिंग करू शकतो टू अवॉइड कॉम्प्लिकेशन्स इन फ्युचर. ठीक आहे, समजलं प्लॅनिंग कसं करतो. ओके, नाव एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग रब करू का? एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग ह्याच्यामध्ये काय आपण डिस्कस करतोय आता, प्रायोरिटायझिंग द प्रॉब्लेम अँड नर्सिंग डायग्नोसिस. तुम्हाला प्रायोरिटाईज करायचं की नेमका पेशंटचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. फॉर्म्युलेट द गोल अँड डिझायर आउटकम. तुम्हाला गोल फॉर्म्युलेट करायचा आहे. एक तर आहे तुमचं प्रायोरिटायझेशन. ओके, प्रायोरिटाईज द प्रॉब्लेम. दुसरं आहे डिफाईन द गोल. इथे तुम्हाला पेशंटला सांगायचं काय एक्झॅक्टली गोल डिफाईन करायचा आहे. शॉर्ट टर्म गोल आहे का लॉंग टर्म गोल आहे. शॉर्ट टर्मचा गोल काय अर्थ की जर पेशंटला थोडक्यात सांगायचं आहे, किंवा लॉंग टर्म की लॉंग टाईमसाठी सांगायचं आहे. या सगळ्या गोष्टी पेशंटच्या डिझीज कंडिशनवरती डिपेंड असतात. आपण या सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन पेशंट केस शीट, की पेशंट कसा आहे,
पेशंटचं डायग्नोसिस काय आहे, मेडिकल डायग्नोसिस काय आहे, नर्सिंग डायग्नोसिस पेशंटला काय होतं, त्याचा आउटकम काय होतं, त्या 3 दिवसात त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन्स आले, तो डिटोरिएट झाला की तो इम्प्रूव्ह झाला, या सगळ्या गोष्टीवर तुमचं गोल डिपेंड असतं की शॉर्ट टर्मसाठी होता हा फेवर की लॉंग टर्म आहे. म्हणजे पेशंट सेप्सिसमध्ये गेला तर लॉंग टर्म, थोडासा फिवर आला आहे तर शॉर्ट टर्म. जस्ट फॉर युअर नॉलेज ऑफ टेलिंग यू, प्रत्येकाच्या डिसीज कंडिशनवरती प्रत्येक गोष्टी डिपेंड असतात. ओके, जर सिस्टमिक पेशंटचं काही डिसफंक्शन असेल तर ते लॉंग टर्मवरती गेलं. सिस्टमिकचा अर्थ काय होतो? सिस्टमिक डिसफंक्शन म्हणजे जिथे तुमची सिस्टम इन्वॉल्ड आहे, सिस्टम कुठलीही असेल, म्हणजे नर्वस असू दे, तुमची कार्डिओ नर्वस असू दे, ब्रेन रिलेटेड किंवा कार्डिओ रिलेटेड असेल, किंवा तुमच्या लिव्हर असू दे, किंवा तुमचं रेस्पिरेटरी असू दे, किंवा किडनी असू दे, मसल असू दे, सगळ्या सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट आहेत. जर एखादी सिस्टीम इन्व्हॉल्व झाली तर कुठलाही तुमचा गोल हा शॉर्ट टर्म गोल राहत नाही, हा नेहमी लॉंग टर्म जातो. आणि शॉर्ट टर्म मध्ये जे थोडक्यात बोलतो, छोटंसं एखादं सपोज शॉर्ट टर्मसाठी तुम्ही सांगू शकता पोटदुखी आहे, डोकेदुखी आहे, पण सिस्टमिक म्हणजे बाबा काहीतरी त्याने झोप नाही झालेली, अजीर्ण झालेलं आहे, ॲसिडिटी झालेली आहे, तर ते शॉर्ट टर्म. पण कंटिन्यू ॲसिडिटी असेल ती जाते लॉंग टर्मवरती, कारण मग तिथे डायजेशनचा प्रॉब्लेम सुरू होतो, तर तुमची पण सिस्टम तिथे इन्व्हॉल्व होते. सो छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे की किती काळापासून या व्यक्तीला त्रास आहे, ते तुम्ही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे. नाव सिलेक्ट नर्सिंग इंटरव्हेन्शन. तुमचा डायग्नोसिस काय आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे की पेशंट कुठल्या कारणाचं, त्याचं मेन रिझन काय असू शकतं. आता तुम्हाला काय त्या गोष्टी म्हणायचं की कुठलं इंटरव्हेन्शन, काय बोलतायत टीचर, आम्हाला समजत नाहीये. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल फील्डवरती जाल ना, त्यावेळी तुम्हाला या गोष्टी समजतील की या गोष्टी, म्हणजे कारण आपल्याकडे सध्या केस शीट नाही, त्यामुळे मला एक्सप्लेन करू शकत नाही की काय असू शकतं आणि काय नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. तर तुमचा इंटरव्हेन्शन तुम्हाला डिसाईड करायचं आहे की पेशंटच्या नर्सिंग इंटरव्हेन्शन, म्हणजे पेशंटमध्ये नर्सिंग इंटरव्हेन्शन काय असू शकतं ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. ओके, आणि जसं ते लिहायचं सुद्धा आहे, डॉक्युमेंटेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, झोपू नका रे. ओके, स्वतः हे जे गोल आपण बोलतोय ना, आणि काळ्या काय माहिती, प्रायोरिटायझिंग नाही समजते का? PRIOTORISING. ओके, सो आपण आता तो एक टेबल बघूया की कसं आपण गोल आणि फॉर्म्युला आउटकम आपल्याला डिसाईड करायचा आहे शॉर्ट टर्ममध्ये आणि लॉंग टर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल, ओके, सो सपोज तुमचे एक्झाम्पल ऑफ गोल, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे पेशंटचा तो इथे लिहायचा आहे तुम्हाला. फर्स्ट, सपोज तुमचं नर्सिंग डायग्नोसिसमध्ये आहे तुमचा पेन, पेशंटला पेन आहे. ओके, आणि पेशंटचा गोल काय आहे, सॉरी, पेशंट गोल, तुम्हाला आता पेशंटला पेन फ्री करायचं आहे की नाही, नुसतंच प्रॉब्लेम फाइंड आउट वर चालणार आहे का, तर नाही. मग तुम्ही नुसतंच बोललं की तुमचं पेन थांबेल चालणार आहे का, मग त्यावेळेस तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे की नाही. म्हणजे पेशंट हॅज टू टेक सर्टन मेडिकेशन. जर पेशंटने मेडिकेशन घेतल्यानंतर तुम्ही विदिन कुठल्याही पेन किलरचा जो प्रभाव असतो ना, कुठल्याही मेडिकेशनचा मोस्टली हा 6 to 8 hours असतो. 6 to 8 hours असतो. सपोज एखाद्या पेशंटला तुम्ही 8 hours एखादा पेन किलर दिलाय पेशंटला, एखादा पेन किलर दिलाय आणि ते ओके, पेशंटला तुम्ही पेन किलर दिलाय, थोड्या वेळाने तुमचं असेसमेंट करणं गरजेचं आहे की नाही की तुमचं पेन थांबलं की नाही थांबलं. नुसतंच गोळी देऊन चालणार आहे का. सपोज आपण फिवरची एक क्रोसिंग घेतली पॅरासिटामॉलची, काही वेळाने आपला फिवर जातो की नाही जातो, घरची आपली आई येऊन बघते की नाही ताप उतरला की नाही उतरला. तेच एक्झॅक्टली आपण या गोलमध्ये करतो, प्लॅनिंगमध्ये. टर्म्स थोडे डिफरंट आहेत टू अंडरस्टँड, पण जे आपण बोली भाषेत करतो, जे आपण घरी पण करतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे फक्त वर्ड्समध्ये लिहायच्या आहेत. समजलं. एखादी मेडिसिन आपण दिलं पेशंटला किंवा स्वतः पण आपण जर घेतली, एखादी डोकेदुखायची गोळी घेतली तर आपण 1 तासाभरानंतर बरा आराम पडतो की नाही.
हा, म्हणजे कोणीतरी घरातला आपलं विचारतं की बाबा डोकेदुखी थांबली का, केलं का. तसंच इथे असतं. जेव्हा पेशंट आपल्याकडे पेन घेऊन येतो किंवा एखादा प्रॉब्लेम घेऊन येतो, ते सबसाईड करण्यासाठी आपण एखादं मेडिकेशन देतो. त्यानंतर त्याला रिलीव्ह झाले की नाही झाले हे आपल्या गोलमध्ये येतं. म्हणजे पेशंट पेन फ्री झाला, थोडक्यात सांगायचं तर. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे तुमची इम्पेअर्ड फिजिकल. फॉर एक्झाम्पल मोबिलिटी. पहिले मला याचा अर्थ सांगा. याचा अर्थ काय? इम्पेअर्ड फिजिकल मोबिलिटी. फिजिकल मोबिलिटी याचा अर्थ काय होतो? फिजिकल मोबिलिटी मॉडर्निटी नाही. मोबिलिटी हालचाल. ठीक आहे. मूवमेंट. इम्पेअर्ड फिजिकल मूवमेंट. जेव्हा पेशंट स्वतःची हालचाल सुद्धा करत नाही, अशा वेळेस तुम्ही काय करायचं? तुमचा गोल काय असणार आहे? पेशंटचं पेन प्रॉब्लेम हा आहे. प्रॉब्लेम काय? पेशंट चालू शकत नाही, फिरू शकत नाही. ओके. तुमचा गोल काय असणं गरजेचं आहे? तुम्ही काय सांगाल पेशंटला? तुमचा गोल काय असणार आहे? मूवमेंट करा, थोडासा चालायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला गेट बॅलन्स येईल, स्ट्रेंथ येईल, लोअर विकनेस जो तुमचा आहे तो येईल. जर तुमच्या शरीराला हालचालीची सवय राहिली नाही तर आपली बॉडी सुद्धा स्टिफ होते, कडक होते. सवय नाही राहत त्या गोष्टीची. कारण आपण असतो ना काही जण, माझा हात उचलत नाही, माझा पाय उचलत नाही. पण मग जेव्हा एखाद्या एक्सरसाइज वगैरे करतो त्यावेळी तुमच्या मज्जा संस्थेला चेतना मिळते, चालना मिळते आणि इम्पेअर झाल्यानंतर मुवमेंट करायला, हिंसा करायला बंद होते. काही जण दिवसेंदिवस चालत नाहीत. काही जण ते दिवसेंदिवस चालत नाहीत. ते थोडं जरी चाललं, अर्धा किलोमीटर तरी थकतात. का? कारण त्याच्या बॉडीला सवय झाली आहे, बॉडी फ्री नाही आहे. पण ते जर ते कंटिन्यू रोज चालले तेवढा किलोमीटर, थोडी त्या दिवसात आणखी नाही अर्धा किलोमीटर चालू शकतील. कारण तुमची बॉडी रिलॅक्स होते, सवय लागते. सो इथे तुमचं काय येतो? पेशंट विल ॲम्ब्युलेट. म्हणजे अशा वेळेस फक्त तुमचं काम नाही आहे, याच्यामुळे तुमचा अजून एक सबऑर्डिनेट येणार, तो तुमचा येणार फिजिओथेरपिस्ट. ओके. तुम्हाला हेल्प लागेल फिजिओथेरपिस्टच्या हेल्पने तुम्ही पेशंटला मुवमेंट देऊ शकता, पेशंटला चालवू शकता. ओके. म्हणजे तुमचा पेशंटचं स्टेटमेंट काय आहे? किंवा तो चालत नाही, त्याची हालचाल होत नाहीये. का होत नाही? बिकॉज सर्टन कंडिशन. पण पेशंट ती कंडिशन राहणार आहे का? पण पेशंटला फिजिकल मुवमेंट सुद्धा तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. पण त्यावेळी तुम्ही काय करणार? एकटे करू शकत नाही, तुम्हाला याची हेल्प लागणार आहे. कारण ह्याच्यामध्ये हे ट्रेंड असतात. ओके. हे ट्रेंड असतात. त्यांना मसल्सची, जसं एखादा डॉक्टर स्पेशलिस्ट असतो, आय स्पेशलिस्ट, इयर स्पेशलिस्ट, ENT स्पेशलिस्ट, गायनेकचे वेगळे, कार्डियकचे वेगळे, तसे हे प्रत्येक मसलचे थेरपिस्ट हे वेगळे वेगळे असतात. चेस्टचे वेगळे, ऑर्थोचे वेगळे, मसल ज्या प्रकारचे, बायसेप्सचे वेगळे, ट्रायसेप्सचे वेगळे, कंजनरचे, न्यूरोचे वेगळे, हे सगळे थेरपिस्ट वेगवेगळे असतात. त्यांचं स्पेशलायझेशन झालेलं असतं. मग पेशंटच्या डिसीज कंडिशननुसार ती लोक तसे पेशंटला ट्रीट करतात. ओके. सो विथ द हेल्प ऑफ थेरपिस्ट यू नीड टू मेक द पेशंट विल ॲम्ब्युलेट. पेशंट विल ॲम्ब्युलेट. ॲम्ब्युलेटचा अर्थ काय होतो? ॲम्ब्युलेटचा अर्थ काय होतो? ॲम्ब्युलेट, हालचाल करणे. ॲम्ब्युलन्सचा अर्थ काय आहे? ॲम्ब्युलन्सचा अर्थ काय? मोबाईल आहे. मोबाईलचा अर्थ काय? मोबाईलचा अर्थ काय? जो हालू शकतो, फिरू शकतो, आपल्या सोबत ना. तुम्ही तिकडे मोबाईल जातो की नाही? मोबाईल. ठीक आहे. समजलं? समजतंय? ओके. व्हेरी इझी. 4च पॉईंट्स याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लॅनिंगमध्ये तुमचं इनिशियल प्लॅनिंग, ऑनगोइंग प्लॅनिंग, डिस्चार्ज प्लॅनिंग. आणि इनिशियल प्लॅनिंग कोण करणार? जे असेसमेंट करणार.
ओके, जिने डेटा कलेक्ट केला आहे. ऑनगोईंग कोण करणार, 2 नर्सेस हा जो लुकिंग ऑफ द पेशंट एंटायर डे मध्ये 3 शिफ्ट मध्ये जो कोणी पेशंटला बघेल ते सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. डिस्चार्ज कोण करणार, अँटिसिपेशन ऑफ द पेशंट डिसीज कंडिशन, आणि तुम्हाला पेशंटचा डिस्चार्ज प्लॅन करायचा आहे की डिस्चार्जच्या वेळेस त्याला आपण काय काय हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो आणि कसं कसं केअर करू शकतो की पुन्हा ती गोष्ट होऊ नये किंवा त्याचं परिणाम जे आहे ते थोडक्यात राहू देत. नंतर एलिमेंट्स काय, प्रायोरिटाईज करा. पेशंटच्या डिसीज कंडिशन तुम्हाला प्रायोरिटाईज करायचं आहे. एलिमेंट्स याचे तुमचा गोल डिफाईन करायचा आहे. आता गोल कसा डिफाईन करायचा आहे, फॉर दिस जर तुमचं प्रॉब्लेम पेन आहे तर रिलीव्ह कसं करणार आणि पेशंटचं आपण त्याला पेन फ्री कसं करणार हे तुमच्या गोलमध्ये येतं. ओके, नाव त्याच्यानंतर आपलं आहे, चला फॉर एक्झाम्पल होतं नाव संपला. हा जो टॉपिक संपला, प्लॅनिंग संपलेला आहे. किती वाजले, स्टॉप कर रेकॉर्डिंग. इम्प्लिमेंटेशन कसं तुम्ही करणार आहे, काय असेसमेंट, देन प्लॅनिंग, अँड देन 4th टॉपिक इज युअर इम्प्लिमेंटेशन. नंतर आला तुमचं इव्हॅल्युएशन. तर इम्प्लिमेंटेशन बघूया आपण आता. इम्प्लिमेंटेशन नेमकं काय आहे याच्यामध्ये. इम्प्लिमेंटेशन फेज प्रोव्हाइड द ॲक्च्युअल नर्सिंग ॲक्टिव्हिटीज अँड द क्लायंट रिस्पॉन्स. Implementation consists of doing and the documenting the activities that are the specific nursing action needed to carry out of the interventions or nursing orders. तुमच्या या सगळ्या गोष्टी जे आपण करतो आहे, असेसमेंट, डायग्नोसिस, प्लॅनिंग, ह्या कशा तुम्ही अंमलात आणणार, दॅट इज इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंट अंमलात आणणं. या गोष्टी तुम्ही जे केल्या आहेत ना, आता तुम्ही असेसमेंट केलं, तुम्ही प्लॅनिंग केलं, तुम्ही डायग्नोसिस केलं, या सगळ्या तुम्ही कशा अंमलात आणणार, दॅट इज युअर इम्प्लिमेंटेशन. ओके, द नर्सिंग स्किल ड्युरिंग इम्प्लिमेंटेशन. तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात त्यावेळेस. टू इम्प्लिमेंट नर्सिंग केअर प्लॅन सक्सेसफुली, नर्स नीड्स टू हॅव फॉलोइंग स्किल, दॅट इज युअर कॉन्जिटिव्ह स्किल. ओके, कॉन्जिटिव्ह स्किलचा अर्थ काय होतो की तुमच्यामध्ये तेवढा स्किल असणं गरजेचं आहे की तुम्ही केअर प्लॅन कराल आणि पेशंटला प्रॉपर केअर द्याल. दॅट इज इन्क्लुडिंग प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग. कॉन्जिटिव्ह स्किलचा अर्थ काय होतो, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग. बडबड करू नका. डिसिजन मेकिंग. कॉन्जिटिव्ह स्किलचा अर्थ होतो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि तुम्ही योग्य तो डिसिजन पण घेता आला पाहिजे. नेक्स्ट आहे तुमचा इंटरपर्सनल स्किल. दिसतंय मागे, इंटरपर्सनल स्किल. यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, इन्क्लूड वर्बल अँड नॉन वर्बल रिस्पॉन्स. तुम्हाला वर्बल अँड नॉन वर्बल रिस्पॉन्स इन्क्लूड करायचा आहे जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करतात, किंवा कम्युनिकेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. कम्युनिकेशन विथ द पेशंट, कम्युनिकेशन विथ युअर अदर स्टाफ, कलीग, seniors, then family members of the patient are equally important. Okay, इंटरपर्सनल स्किल जे IPR त्याला म्हणतात. IPR इंटरपर्सनल स्किल. जेव्हा तुम्ही आपण बघितलं डॉक्युमेंटेशन बघितलं की आपण जेव्हा रिपोर्टिंग करतो त्यावेळी एक गोष्ट तुम्हाला माहीत पडली की आपल्याला दुसऱ्या आपल्या कलीगला पण सांगणं गरजेचं आहे जेणेकरून डुप्लिकेशन ऑफ वर्क होत नाही. इथे तुम्हाला इंटरपर्सनल स्किलमध्ये एक तर तुम्हाला वर्बल नॉन वर्बल कमांड जी काय तुमची आहे ती कम्युनिकेशन आहे ते तुमच्यापुरतं निमित्त कॉन्फिडेन्शियल गोष्टी पास नाही करायच्या, पण जे इम्पॉर्टंट आहे रिगार्डिंग पेशंट फॅमिली मेंबर, दिस हॅज टू बी इन्फॉर्मेशन गोज टू युअर अदर स्टाफ. जर तुम्ही हँडओव्हर देत असाल तर त्याला तुम्हाला जी गोष्ट कळली आहे आदल्या शिफ्टमध्ये किंवा आदल्या दिवशी रिगार्डिंग पेशंट हेल्थ प्रॉब्लेम तुम्हाला ते पास करणं गरजेचं आहे ना, सेम वे. सो कम्युनिकेशन. ठीक आहे. नाव थर्ड इज युअर टेक्निकल स्किल. टेक्निकल स्किल याच्यामध्ये काय होतं, includes hands-on skill needs to perform procedures such as administration, injection, drugs and lifting and moving. So this is your hands-on.
प्रॅक्टिकल नॉलेज, बेसिकली प्रॅक्टिकल नॉलेज, हँड्स ऑन प्रोसिजर्स. याचा अर्थ काय होतो, जे काही प्रोसिजर तुम्ही पेशंटवरती करणार आहात त्याचं तुम्हाला किती नॉलेज आहे, किती तुमच्याकडे स्किल आहे टू टेक केअर ऑफ द पेशंट. आता तुम्ही काय काय करता पेशंटवरती, एखादी प्रोसिजर करता, सपोज तुम्ही इंजेक्शन देताय, जर तुम्हाला टेक्निक माहिती असेल तर तुम्ही देणार ना. तर आणि प्रॅक्टिस मेक्स मॅम परफेक्ट. जर तुम्ही याच्या आधी 10 पेशंटना दिलं असेल तर तुम्ही 11 पेशंटना एकदम बेमुला अजिबात त्याला न जाणवता किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टी त्रास होतो तुम्ही देऊ शकता ना. फर्स्ट इंजेक्शन किंवा कुठलीही फर्स्ट प्रोसिजर तुम्ही फर्स्ट टाइम जे आयुष्यात जे करताय ना ते तुम्ही स्पेशल असतं. ओके नाही का, तुम्ही फर्स्ट टाइम इन लाईफ करता. प्रत्येक जण एखादी गोष्ट फर्स्ट टाइम लाईफमध्ये करत असतं. सो तो फर्स्ट एक्सपिरियन्स हा प्रत्येक नेहमी स्पेशल असतो. पण जेव्हा या टेक्निक जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता, जेव्हा नर्सिंग प्रोसेसमध्ये तुम्ही 4थ्या कॅटेगरीपर्यंत येता इम्प्लिमेंटेशन, त्यावेळेस तुम्हाला हँड्स ऑनची खूप जास्त गरज असते की तुम्ही किती तत्परतेने, किती स्किलफुल तुम्ही त्या गोष्टी करता. दॅट इज युअर टेक्निकल स्किल. ओके. मग प्रोसिजर. आता प्रोसिजरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमच्या बुकच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या प्रोसिजर आहेत तुम्हाला त्या करायच्या असतात वेन यू आर देअर ॲट पेशंट साईड. ओके. डिपेंड ऑन पेशंट क्लिनिकल कंडिशन. ज्या पेशंटला गरजेचं आहे ते पण करायचं, जी गरजेची वस्तू नाही ते पण करायची नाही. ओके. आता एखाद्या पेशंट इंजेक्शन आहे, आता आज आय वुड से की तुम्ही तर खूप हॅपी म्हणजे खूप ब्लेस्ड आहात की तुमच्याकडे आता IM इंजेक्शन नावाचा प्रकार नाही आहे. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आपण देत नाही, बंद केलं आहे. फक्त वॅक्सिन्स हे अलाउड आहे. वॅक्सिन्स कोणते, तुम्हाला कोणते वॅक्सिन माहीत आहेत का? वॅक्सिन्स वॅक्सिन ग, तुम्ही कुठला वॅक्सिन घेतला आहे का? TT. ओके. टिटनस टॉक्सिडचं तुम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे वॅक्सिन तुम्ही घेतलं आहे तर तुम्ही कुठे घेतलं आहे? दंडात घेतलं आहे की कमरेत घेतलं आहे? दंडात म्हणजे हातावरती. ठीक आहे. कारण आता कमरेत इंजेक्शन देणं बंद आहे, हे कम्प्लिटली प्रोहिबिटेड आहे. ओके. आता कमरेत इंजेक्शन देत नाही. पहिलं तुम्हाला कमरेत द्यायचे आणि ग्लुटिओइड वेसल्समध्ये द्यायचे. ओके. आता ते बंद आहे. आता ते अलाउड नाही आहे, कमरेत इंजेक्शन देणं अलाउड नाही. कारण काय होतं, प्रत्येक ह्याची एक टेक्निक असते. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला IM इंजेक्शन द्यायचं आहे, तर डेल्टॉइडमध्ये पण तुमची एक पोझिशन असते, त्या पोझिशन तुम्ही देऊ शकता. दंड म्हणतो की तुम्ही इकडे जाणार का, दंड कुठे आहे आपला, इथे. तर वरती 4 बोटाचं माप सोडून तुम्हाला मग 5th बोटला तुम्हाला ते द्यायचं आहे. मग मसल रिलॅक्स करायचे आहे. तुम्हाला पेशंटला सांगावं लागतं की तुम्ही इंजेक्शन देणार आहात, तुमचा हात किती प्रमाणात तुम्ही पकडलेला आहे, कुठल्या अँगलला आहे, पेनासारखं इंजेक्शन पकडलं आहे का इंजेक्शन पकडलं आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सगळ्यांना मे बी हा अनुभव नवीन नसेल किंवा जेव्हा एखाद्याचं इंजेक्शन दुखतं, त्याचा हात मग म्हणतात जड आहे हात, खूप त्याचं इंजेक्शन दुखतं, हे त्याचा हात जड नाही आहे, त्याची टेक्निक रॉंग आहे. इंजेक्शन काही दुखत आहे तर तुम्ही प्रॉपर टेक्निकने दिलं तर. कारण काय होतं, बरेच जणांना असं पकडतात इंजेक्शन देताना. तुम्ही असं पकडलं तर काय होतं की तुमचा पूर्ण हाताचा जो भार आहे ना त्या सिरिंजवर जातो आणि तुम्ही थोडं जोरात टोचता पण. आणि न्यूटनचा 3rd लॉ आहे ना, ॲक्शन एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तसंच असतं, तुम्ही जितक्या जोरात इंजेक्शन द्याल तितक्याच जोरात त्याला ते दुखणार पण आहे आणि रिॲक्शन पण तसंच होणार आहे. समजलं? सो इंजेक्शन याचं पण एक टॅक्ट असते, ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं, जेणेकरून तुमचा हात हलका होईल आणि समोरच्याला दुखणारं पण नाही. जितकं तुम्ही हलकं पकडता येईल, जितका तुम्ही त्याला तुमचा भार देणार नाही, तितकं तुमच्या हाताचं इंजेक्शन हे कोणाला दुखणार नाही समोरच्या व्यक्तीला. ओके. हा नंतरचा पार्ट आहे. पण बेसिकली हे तुमचे सगळे स्किल्स आहेत की तुम्ही कसे प्रोसिजर करता, हँड्स ऑन कसे करता, पेशंट समोरच्या व्यक्तीला किती कम्फर्ट करता आणि किती बेमुलम म्हणजे एकदम सॉफ्टली, एकदम विदाउट एनी इंटरप्रेशन तुम्ही पेशंटला प्रोसिजर करता, हे तुमचं टेक्निकल स्किल दाखवतं. ठीक आहे. सो कॉन्जेक्टिव्ह स्किन, पेशंटचा प्रॉब्लेम काय आहे तो फाइंड करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि तुम्हाला योग्य त्यावेळी योग्य डिसिजन घ्यायला गरजेचं आहे. देन इंटरपर्सनल स्किल,
तुमचं कम्युनिकेशन, याच्यात तुमचं पूर्ण कम्युनिकेशन दिसतं की तुम्ही किती कम्युनिकेटेड आहात तुमच्या पेशंटसोबत, पेशंट बाबतीत, पेशंटसोबत, तुमच्या डॉक्टरांसोबत, तुमच्या पेशंटच्या फॅमिली मेंबरसोबत आणि तुमच्या इतर कॉलिगसोबत. आणि दिस इज युअर टेक्निकल स्किल, हँड्स ऑन प्रोसिजर. तुम्ही किती स्किल्ड आहात तुमच्या हँड्स ऑन प्रोसिजर्सना ते तुमचं इंटरप्रिटेशनमध्ये दाखवू शकता. दिस इज सो व्हॉट वी हॅव डिसाइड. डायग्नोसिस असेसमेंट केलं तर डायग्नोसिस, प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या 3 गोष्टी तुम्हाला कुठे करतात, इम्प्लिमेंट करतात. समजलं? ओके, डन.